मग नमस्कार भावांनो, कसे आहेत? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त तुमच्यासाठी एक स्पेशल कार्यक्रम घेऊन आले. आगरी कोली बिग बॉस हिंदीमध्ये झालाय, मराठीमध्ये झालाय, मग आपल्या भाषेत का नको? आपल्या भाषेत त्यासाठी आणले मी आगरी कोली बिग बॉस. इथं तुम्ही एक्स्ट्रीमली नमुने बघू शकता तुम्ही इथं. चला मग तुम्हाला बिग बॉसचं घर दाखवतो कसं आहे. मी घरात प्राणी बघितले असतील, त्याच प्राण्यांची ओळख करून देतो तुम्हाला आता, आणि तुम्हाला खूपच आनंद होईल त्या प्राण्यांना बघून. चला. यो आहे पार, याला क्रिकेटची जाम आवड आहे, पण काय करणार, याच्या एक पण बॅटीला बॉल लागत नाही, म्हणून याला यो ड्रीम 11 मध्ये आणि हा बिग बॉस मध्ये फक्त टीव्हीवर दिसण्यासाठी आलेला आहे. तू इथं बिग बॉसला आलाय, क्रिकेट खेळायला आलाय? नाही बिग बॉस आलं रे, मोठा क्रिकेट आहे ना, टीव्ही दिसतोय. तू काय, तू आत्ता आलाय? अरे तुझ्या पहिले मी आले. तू कुठल्या टीम मध्ये खेळते? भाई ड्रीम 11 मध्ये खेळते. कॅप्टन आणि वाईस कॅप्टन माझ्या अंडर मध्ये असतात, माहिती आहे तुला? भाई मी टीव्ही दिसेल ना, एकदम कडक दिसतील. चल. पडला रे, पडला. पहिलाच प्राणी असा निघला. आता बघू दुसरे नग कसे येतात. हा हे नेता जाम मोठा नेता आहे, याने जाम इलेक्शन मध्ये जाम झेंडे गारले, पण एकदा पण निवडून आला नाही. आता बघू बिग बॉस मध्ये काय करता येतो. साहेब तुम्ही इथे? तुम्ही बोललेलं असं मी आलोच तुमच्याकडं. असू दे असू दे. काय सांगू मित्रा, या भारत देशामध्ये मी भरपूर हेल्प केलेली आहे, भरपूर लोक मदत केलेली आहे. आगरी कोली बिग बॉससाठी मी योगदान द्यायला तयार आहे. मग आपल्या आगरी कोली बिग बॉस साठी तुमची काय आपली इंग्लिश खराब वाटचाल वगैरे कशी आहे? हो ना, दिसेल तुम्हाला माझी वाटचाल आत गेल्यानंतर. थांबा, आमच्या बिग बॉसला मोबाईल अलाउड नाही. हो, मी नेता आहे. तरी सर अजून काय? आणखीन काय असतील का? सर एवढे मोबाईल कशासाठी? अरे मी पॉलिसी मागतो. एवढे मोबाईल? हा मित्र, हा आहे ना, हा माझा लोकल आहे, इकडे तिकडे करण्यासाठी. दुसरा आहे ना, हा माझा बिझनेससाठी. हा तिसरा मेटर, राडा याच्या बघायचा. हा चौथा, हा माझी फॅमिलीसाठी आहे. आणि पाचवा आहे ना, मेटरसाठी आपलं. सर देऊन तर जावा. ठीक आहे, नीट ठेवा. हो नक्की. म्हणजे जाण येते. अरे असली कसली आली आणि बिग बॉस मध्ये काय होईल काय माहिती. आता बघू नवीन नग कोण येतंय. अरे ये रे. ती आला रे, ती आला सबायांचा गवल, ते आला सबायांचा गवल, ते आला सबायांचा गवल, ती आला सबायांचा गवल, ती आला. हा हे बोला, याचा पोरीने केलाय कॉला. आले बिग बॉस मध्ये, आता बघू काय करायला. आणि याचा जाम मोठा आजार आहे, तर तुम्हाला समजेल. तुम्ही बिग बॉसची व्हिडिओ बघा पूर्ण. तुझ्यात कसला टॅलेंट आहे आता? काहीच नाही. काय झालं, तू असं काय करतोय? काय सांगू तुला, एक पटली होती, 2 दिवसात सोडून गेली. काय सांगू तुला, तुझ्यासाठी दुसऱ्याच दिवशी आयफोन घेतला, त्याच दिवशी 1 तासानं सोडून गेली मला. नको रे, जा तू आपण जा. काय आला? मला नाही का आजार आहे,
कसला आजार आहे? ते काय ना, मी कधी कधी विसरून जातो मी कोण आहे, दुसराच कोणतरी बनतं. मग याचा इलाज काय आहे? काय नाही, फक्त एक कानाखाली. मग तू ठीक होतो? हो. बाबा आमच्याकडे तुला कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लागलो असं असेल तर. हे ज्या पहिले त्याची साईन घेऊन ये, त्याने माझे संबंध चोरलं. काय ज्या पहिले त्याची साईन घेऊन ये, त्याने माझ्या ये हातावर ये लिहिलं. काय आहे? ये काय झालता का? नाही जा. कशी आली नाही इथं? वाटत नाही मला घरचा काय खरा खोटा येणार आहे. नेक्स्ट. या बघ, यो मोठा बिल्डर, याला जिमचा लई यार आहे. यो आता लॉकडाऊन मध्ये कुठे जिम नाही भेटत म्हणून आलाय बिग बॉस मध्ये जिम करायला. याला कुणी सांगितलं बिग बॉस मध्ये जिम आहे? अरे लॉकडाऊनमध्ये जिम बंद आहेत ना. मी असं ऐकलंय बिग बॉसमध्ये जिम असतंय. मस्त आहे की 1 महिना बॉडी बनवतं की जिम करेल ना, म्हणजे खाऊन राहील तर तू पण बॉडी बनव. हाय नाकवा, हा लॉकडाऊन मध्ये बायकोशी सामान्य भांडण करून कंटाळलाय. आता यो बिग बॉस मध्ये आयलाय शांती घ्यायला. अरे नाको तू हो मीच. इथं कसं काय? अरे आधी नाच. तू एवढा खुश? अरे बाई तुझं लग्न आले का? नाही. अरे बाई 3 महिना घरातून सुटका, काय तो रोजचा जेवण बाबा एकदाशी करतो ना. आलो इकडं, आता फुल मजा करू आपण. अरे भाई इथं पण तुला जेवण बनवायला लागणार आहे. अरे जाऊ दे, त्या इथं बायको नाही नाच. काय चाललंय घरात? याला कोण पण येते, काय पण करून चाललाय. कसं होईल या घराचा? दुसरं कोण आहे का आता? ये तू पण. हा एक टिकटॉकर. हा टिकटॉक जाम मुजरा करायचा, पण टिकटॉक बॅन झाल्यापासून याचं खाया प्यायचं वांद झालं. आता याला बिग बॉस मध्ये मुजरा करायला. अय कुठं? कुठं काय बिग बॉसला आले मी. हे आम्ही असं चपरी विपरी लोकांना घेत नाही. चपरी मी चपरी. যাব আমি পাগল হয়ে যাব পাগল হয়ে যাব আমি, পাগল হয়ে যাব. बघला मी कोण? डेंजर र. तू टिकटॉकर का? हो म्हणून असा लाल पिवला हिरवा. हो. आता कसं बोलला? स्टाईल बोलते. जात मध्ये बरीच लोक आहेत तुझी स्टाईल काढायला. जातो. संपली बाबा एकदाशी. आता बघू आतमध्ये काय करणार ते वांढरा. पहिला दिस रात्रीचे 9:30 आल्यापासून बघतोय तुला टेन्शनमध्ये आहे. काय झालं काय? काय सांगू साहेब, काय झाला? सोडून गेली मी मला. काय बोलतोस काय? आयफोन नेला माझा. गद्दारी. हे बघ मित्रा, काय घाबरू नकोस तू. आपली एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये 101 पोरी आहेत. काली गोरी तुला पाहिजे तशी पोर भेटेल. खरा? हो. अरे का मूर्ख माणूस आहे. काय झालं का तुला? काय नाही, आपण ओळख भेटू. चल मग. हे कोण आलेत बघ साहेब, अपक्षवाले 3 वेळा पडल्यात. कशावर? तोंडावर. कोण बोलतो रे? अरे भाई आपली इथे आहे ना काय? राजा आपलीच पोर आहेत शेवटी. साहेब तुमच्या घरी ती पण मोठा क्रिकेटर आहे. हे बरोबर बोला साहेब. तुमच्या घरी आम्ही पण टिकटॉक स्टार आहे. टिकटॉक स्टार. आय एम बॉब. फॉलोअर्स कमी आहेत पण होईल स्टार. साहेब तू नाकवा, तो इथं फुल मजा करण्यासाठी आलाय. बायकोचं टेन्शन नको, कोण इथं आलाय. काय बोलता? नको आहे कव्वा को आहे. हे नाकवा. अरे काय या, अरे झोपू दे इथं तरी. घरी पण तसाच नाही, इथं पण असंच.
चला साहेब आपण घर बघू त्या माकडाच्या आधी कुठं लागता रातचे 10:30 पासून पुन्हा आता दोघं सिटीमध्ये गेलेला नाही भाला गेलेला ना असं याच्यावर उडू आपण आणि नागपूर आहे ना पहिले आपलं वाटू नाकोळ बिको कोण नाही चालणार रे आपल्यासमोर. तू क्रिकेटर, मी टिकटॉकर. हे काय हात झालं आपण साहेबची बरोबर खास म्हणत आहेत ना आपण दोघं टीममध्ये गेलो अरे हो बाईक त्याला आणते मी ते टीम हे काय अजून मांडी बसू नको भाई बोल ना जिमवाल्याचं मला काही समजत नाही रे. अरे आल्यापासून वर खाली वर खाली वर खाली तेच चालले का त्याला सवय रे वर खाली करायची टिकणार नाही आपल्यासमोर. ते जिमवाल्यांच्या आकला माहिती ना कुठं असतात. माहिती कुठं असत जाऊ दे हे तर असं झालं असंच भारी पहिल्या हप्त्यात सगळे लो आहेत पण फक्त सोबत केलो धोका नको देऊ. बस का बाई तू क्रिकेटर मी टिकटॉकर बस हे काय नेता बिता हे कुठे रातचे 11:30 आईला कसलं वेगळं वाटते कोणतरी कांदा खावणार तर वाटतं रात्री. काय रे मुलाची भाजी घालेली तरच पुढे एवढं घाण का वास येतो. दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 9 वाजता. तू काल रातचे लय वाईट गोष्ट घडली आमच्यासोबत सगळ्यांसोबत. काहीतरी करा तुम्ही कोण एवढा बेकार पाजला ना बाबा बाबा सगळी एका शानात उठून राहिली बाबा लय बेकार. तुम्ही काहीतरी करा याच्यावर नाही तर आमची रातचे झोपाचं वांद होतील पक. एवढा बेकार वास होता तो जीवनात कधीच घेतला नव्हता बाबा मी. तुम्ही बघा काहीतरी आता मी जातो. कशी होती पहिली रात्र? मी ऐकले मुलाची भाजी वगैरे खाऊन आलते तुम्ही लय वाजबी सोडता. त्यासाठी तुम्हाला एक स्पेशल टास्क आणलाय. 1 दिवसासाठी तुमचा हगना मुतना बंद. जो पण हा टास्क पूर्ण करल तो 1 हप्त्याचा कॅप्टन राहील बिग बॉस मधला. भाई माझं काही टेन्शन नाही. मी 2 दिवस काढू शकतो. आपल्यात कॅपॅसिटी आहे तेवढी आपल्याला माहिती आहे. मला काय टॅक्सी टेन्शन आहे तर तुमचा बघून घ्या बाबा. तुला 2 दिवस का तुला आहे का पोट तरी आहे काय आमचा काय सकाळपासून pressure आलं मला कामाचं. 5-5 मिनिटाला जायला लागतं. मला काय सांगू नका मी करू शकतो. तुम्ही वाट लावू नका. पहिला टास्क आपल्याला करायचा. मला सांगूच नका आमचं आम्ही झालंय. ते रात्रीचा मॅटर कोणी केला मुलाची भाजी कोणी खाल्ली होती तरी बोललो मी असते का तो काय वाद करणार. जास्त झालाय बिग बॉसला गेलाय वास तर बिग बॉसने आपल्यावर घेतलं त्या गेम नफा कुठे आहे? अरे मी त्याला सकाळी बाथरूम बघितला. हो मी पण बघितला अडकलं असेल बाथरूम मध्ये. अरे बाई तोच मॅटर झालं वाटतं. अटकला. आता अडकला अरे भाई बस लक्ष नाही पटकन करायचं काय. चलो मध्ये बिग बॉसने टास्क दिले काय करू दादा तर पाणी पण कमी दिसतंय करू का काय ह्याच्यात सुंदर चहा बनवलं पण पाणी नाकवा चहा मस्त बनवतं. हो बाथरूम मध्ये अडकलाय. थांब जरा. मी काय बोला यार मला पण कंट्रोल होत नाही आणि तुला पण कंट्रोल होत नाही. हो मला पण प्रेशर तसं येते. दोघं आपण राहिलो आहे. माझा गंमत आहे कॅप्टन तू काय नाही मी काय आपण दोघं मित्रच आहेत. एक काय कॅप्टन तू हो तुम्हाला चालेल मला चालेल. नेक्स्ट टाईम मी होईल टेन्शन नाही पण तू आता कॅप्टन आहे. बस हां
झालं मी कॅप्टन झालो शेवटी. दाखवतो आता एकेकाला. सुपली घडविली अशी इंदिरा देवान 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 सुप घडविली अशी इंदिरा देवान सुपली घडविली. काय तुला होतं? तुम्हाला तर माहिती आलं असेल, टास्क मी जिंकले तर मी कॅप्टन झाले, तर माझ्या पुढं कोणी जायचं नाही आणि मी सांगेन ते ऐकायचं. तर बिग बॉसने काहीतरी लेटर दिलं तर वाचते मला काय. बिग बॉस तुम्हाला सांगू इच्छितात की या आठवड्यात एक नवीन वाईल्ड कार्ड एंट्री येणार आहे, नवीन सदस्य येणार आहे घरात आपल्या. ते कोण आहे ते माहिती नाही. माझी माझे